चहांदेजी हे आमच्या ऑफिसला आले आणि त्यांनी मला एक गोपाळ समुदायातील लोक आपल्या तालुक्यामध्ये राहतात आणि ते विविध खेळ दाखवून किंवा गावागावामध्ये जाऊन रोजीरोटी करून आपलं उदरनिर्वाह करत असतात आणि खोपड्यामध्ये त्यांचं वास्तव्य मालडोंगरी ते जवळच त्यांचं वास्तव्य आहे असं त्यांनी मला सांगितलं। आणि त्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला खरंच वाटलं की हा आमच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे खरे लाभार्थी हेच आहे याची मला जाणीव झाली आणि त्या अनुषंगाने मी आज इथे या गोपाळ समुदायामध्ये आलो। ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये मालडोंगरी, पातळी, गवरला, चिचगाव ह्या गावामध्ये 20 ते 25 वर्षापासून गोपाळ समुदाय वास्तव्य करीत आहे। या जातीकडे राशन कार्ड नसल्यामुळे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता। त्यावर मी ऑगस्ट 2021 मध्ये राशन कार्ड मिळण्यासाठी व्हिडिओ बनवला होता। घर आया असा पडला कंट्रोलचं कागद नसे काय नसे राशन कार्ड नसे। तुमचं जीवन तुम्ही जगता कसं जीवन? आता काय करावं आता कसं आता करावंच लागतं। कसं म्हणजे कसं करता बा सांगा थोडं। मागून घेऊन खावंच लागतं आता। ब्रह्मपुरीचे एडीएम पाटील मॅम यांची भेट घेतली व व्हिडिओ दाखवून चर्चा केली व त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवरती व्हिडिओ शेअर केला। एडीएम मॅम यांनी गोपाळ समुदायाचा शोध घेऊन चक्क त्यांच्या तांड्या वस्तीवर जाऊन गोपाळ समाजाच्या समस्या जाणून घेतल्या। मी तिथेच न थांबता तालुका अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निरीक्षण अधिकारी अमितजी कांबळे साहेब व रामटेके साहेब यांची सुद्धा भेट घेतली। भेटीदरम्यान कांबळे साहेब यांना सुद्धा गोपाळ समाजाच्या समस्येचा व्हिडिओ दाखवण्यात आला। राशन कार्ड नाही, कास्ट नाही, त्यामुळे त्यांना शासकीय योजनेचा कोणताही लाभ मिळत नाही। मात्र निवडणुकीमध्ये या समाजाचा इथे लोक परिपूर्ण फायदा उचलून घेतात। मला घरकुल वगैरे काय सांगायला लागेल? कांबळे साहेबांनी व्हिडिओची दखल घेऊन तात्काळ निर्णय घेऊन त्यांच्या तांडा वस्तीत जाऊन राशन कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू करून त्याच ठिकाणी त्यांचे फॉर्म भरून घेतले आणि 1 महिन्याच्या आत त्यांचे राशन कार्ड बनवून दिले। माननीय एडीएम मॅम स्वतः हजर राहून त्या गोपाळ समाजाला राशन कार्डचे वाटप करण्यात आले। आम्हाला राशन कार्ड नव्हता, आम्हाला काहीच नव्हतं जन्मापासूनचा। आता तुम्ही आल्या म्हणून आम्हाला करून दिल्या, मॅडम आली। आमच्याकडे राशन कार्ड नव्हतं, तुम्ही मदत केली म्हणून आमच्या झाला। तुम्ही फोटो काढून व्हॉट्सअप पाठवला, तसं लोकांना साहेबाला सांगितला। साहेब इथे आले होते, साहेबाला म्हणलं, साहेबासंग बोललं असं असं आमची गती आहे म्हणून आम्हाला साहेबाने सांगून दिला। तर आम्हाला आता ते भेटला ते गहू कंट्रोलची आता पहिल्यापासून जन्मापासूनच आम्हाला राशन कार्ड देणार होते। आता तुम्ही गेल्या, तुम्ही आल्या इथे राशन कार्ड बनवून दिल्या आणि साहेबकडे गेल्या कागद नवून दिल्या। अजून तुम्ही साहेब आले, मॅडम बाई बी आले, तर आम्हाला आता राशन कार्ड भेटला। शूटिंग गिटिंग काढलं नाही ती, शूटिंग गिटिंग काढलं नाही तर फोटो काढल्या, तुम्ही चालल्या गेल्या, राशन कार्ड आता आम्हाला भेटल्या। तुमचा आम्ही आभार आहोत। आमच्या तालुक्यामध्ये मालडोंगरी, गवरला, दुधवाई अशा ठिकाणी, गणेशपूर अशा ठिकाणी गोपाळ समाजातील लोकांचं वास्तव्य आहे आणि या लोकांकडे आधार कार्डचा अभाव होता। अशा लोकांचे आता आधार कार्ड निघून त्यांना राशनचा अजूनही लाभ मिळत नव्हता। अशा लोकांचा कृपाकरजी चहांदे यांच्यामार्फत आम्ही शोध घेतला आणि माननीय तहसीलदार साहेब सतीश मासाळ सर, माननीय उपविभागीय अधिकारी परवणी पाटील मॅम यांच्या मार्गदर्शनात आम्ही एक गोपाळ लोकांसाठी विशेष मोहीम राबवून
त्यांना धान्याच्या प्रवाहामध्ये जोडण्यात आलं. त्याची सर राशन कार्ड बनलेलं आहे पूर्ण? हो, सर्व त्या ठिकाणी सर्व लोकांचे कुटुंबाचे राशन कार्ड बनले आहे. परंतु ज्यांच्याकडे अजूनही आधार कार्ड नाही, काही कुटुंबातल्या मुलांचे अजून आधार कार्ड निघाले नाही, अशा कुटुंबातील लोकांचे आधार कार्ड बनल्यानंतर त्यांचेसुद्धा नाव राशन कार्डवर नमूद करण्यात येईल आणि त्यांना वाढीव धान्य दिले जाईल. परंतु आता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशा सर्व लोकांचे राशन कार्ड तिथे बनवण्यात आले. आणि वाटप पण केलं का सर्व राशन? हो, माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम यांच्या हस्ते मालडोंगरी इथे स्वतः तिथे जाऊन आम्ही राशन कार्डचं वाटप केलेलं आहे. तसेच इतर ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते जे कॅम्प होते, कॅम्प आणि शिबिरांच्या मार्फत आम्ही त्यांना राशन कार्ड वाटप केले. आजही अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची खूप समाजाला गरज आहे, कारण की त्यांनी आज गोपाळ समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिले. त्याबद्दल ADO मॅम, तहसीलदार साहेब व कांबळे साहेब व रामटेके साहेब यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो.